सुस्वागतम. मॅथ्स्टिक बाय फारुख सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महा-TET 2026ची तयारी करत असताना आपण आज 2026मध्ये झालेला जो मागील पेपर आहे PYQ 2016 यातील प्रश्न गणित या विषयातील प्रश्न आज आपण समजून घेणार आहोत. 91वा प्रश्न आहे, जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता? खाली दिलेले जे पर्याय आहेत त्यातील जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता? तर यातील पहिला प्रश्न जर विचार केला 117 व 119 तर 117 ही संयुक्त संख्या आहे. त्यापूर्वी जोडमूळ संख्या म्हणजे काय समजून घ्या आपण. ज्या दोन मूळ संख्यातील फरक हा 2चा असतो त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात, किंवा ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एकच संयुक्त संख्या असते त्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो. उदाहरणार्थ 3 व 5. 3 व 5मध्ये 4 ही एकच संयुक्त संख्या आहे. 11 व 13 या 14 ही एकच संयुक्त संख्या आहे. अशा ज्या संख्या असतात या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतो. म्हणजे 3, 5 असेल, 11, 13 असेल, 17, 19 असेल, या सर्व संख्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो. तर इथं पहिल्या पर्यायात जर विचार केला तर 117 ही संयुक्त संख्या आहे, यामुळे जोडमूळ संख्या असणार नाहीत. 127 व 129चा विचार केला तर 129 ही संयुक्त संख्या आहे, यामुळे ही जोडमूळ संख्यांची जोडी असणार नाही. 147 व 149चा जर विचार केला तर 147 ही संयुक्त संख्या आहे, त्यामुळं 147 व 149 ही सुद्धा जोडमूळ संख्याची जोडी होऊ शकणार नाही. 107 व 109चा विचार केला तर या दोन्हीही संख्या मूळ संख्या आहेत आणि या दोन्हीच्या दरम्यान 108 ही एकच संख्या आहे, म्हणजे 107 व 109 ही जोडमूळ संख्यांच्या जोडीचा पर्याय आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, 52 ते 115 या संख्यातील सम संख्या आणि विषम संख्या यातील फरक किती? तर या 52 ते 115च्या दरम्यान संख्या किती आहेत शोधून काढू. त्यासाठी 115मधून जर 52 वजा केलं तर 63 राहिलं आणि 52वी ही एक संख्या म्हणून 1 मिळवायचं. एकूण संख्या आहे 64. त्यापैकी निम्म्या म्हणजे 32 संख्या सम असणार आहेत आणि 32 विषम संख्या असणार आहेत. आणि दोन क्रमवार सम विषम संख्येतील फरक हा 1चा असतो. फरक कितीचा असतो? 1चा असतो. त्यामुळे या 32 संख्यातील फरक असेल 32चा, म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, 32. यानंतर 93वा प्रश्न आहे, 2 गुणिले 40चा वजा 1 घात ही स्थानिक किंमत असणारा अंकदर्श खालील पर्यायापैकी कोणत्या संख्येत आहे? 2 गुणिले 40चा वजा 1 घात म्हणजेच 2 गुणिले किती आलेलं आहे? 1/40 आलेलं आहे. यांचं जर भाग कटवला आपण तर याचं उत्तर येईल 1/20. आता 1/20चं आपल्याला शतांशमध्ये रूपांतर करायचं, तर 20ला 5 गुणलं की 100 होणार आहे, म्हणून अंशाला सुद्धा 5 गुणलं म्हणजे 5 × 5 = 5 = 100. 5/100 याचं शतमानात रूपांतर केलं तर 0.05 येईल आणि 0.05 हा अंक पर्याय दर्शवणारा पर्याय क्रमांक 3 हे एकमेव त्याचं उत्तर असणार आहे. 0.458मध्ये 5ची स्थानिक किंमत 0.05 आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 0.458. यानंतर पुढील 95वा प्रश्न आहे, शेजारील चौरसाकृतीत एकरूप कोणाच्या जोड्या किती? आता या चौरसामध्ये आपल्याला माहिती आहे चौरस कशाला म्हणतो? ज्या चौकोनाचे सर्व कोन काटकोन असतात व सर्व बाजू एकरूप असतात त्यांना आपण चौरस म्हणतो, किंवा ज्या चौकोनाचे सर्व बाजू व सर्व कोन एकरूप असतात त्यांना चौरस म्हणतो. चौरसाचा आणखी एक गुणधर्म आहे, चौरसाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. म्हणजे इथं सुद्धा तयार होणारा कोन किती असणार आहे? काटकोन. म्हणजे एकूण काटकोन ती किती तयार झाले आहे? काटकोनांची संख्या 1, 2, 3, 4 हे 4 काटकोन आणि कर्ण दुभागल्यामुळे तयार झालेले हे 4 कोन काटकोन. अशी एकूण काटकोनांची संख्या झाली 8 आणि सर्व काटकोन परस्पराशी एकरूप असणार आहेत. म्हणजे काटकोनाची एकरूपची जोडी झालेली आहे 8 × 7/2. 8 × 7 = 56/2. 28 काटकोनाच्या एकरूप जोड्या आहेत. आणि त्याशिवाय चौरसाचे कर्ण परस्पर सम्मुख कोन दुभागतात. म्हणजे इथं तयार होणारे जे कोन आहेत हे सर्व कोन कसे असणार आहेत? समान मापाचे असणार आहेत. म्हणजे हे समान मापाचे कोन किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. म्हणजे हे झालेले 8 × 7/2 हे परस्पराशी एकरूप असणार आहेत. म्हणजे यांच्या जोड्या झालेल्या आहेत 56/2 बरोबर 28 जोड्या झालेल्या आहेत. तर एकरूप कोणाच्या जोड्या झालेल्या आहेत? काटकोनाच्या 28 आणि हे कोन दुभागल्यामुळे तयार झालेल्या 45°28 असे एकूण 56 जोड्या तयार होतील. किती जोड्या तयार होतील? 56. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 56. यानंतर पुढील प्रश्न आहे, 2 मीटर उंची असलेले व्रत. आता यानंतर पुढील प्रश्न आहे, 2 मीटर उंची असलेल्या व्रतचिती आकाराची पाण्याची टाकी एका नळाने अर्ध्या तासात 108 भरते. याप्रमाणे आणखी 2 तासात टाकी भरल्यानंतर उर्वरित भागात जर 155 लिटर पाणी मावत असेल तर त्या टाकीची त्रिज्या किती? अर्धा तास म्हणजे 30 मिनिटामध्ये 108 टाकी भरते.
पुन्हा 2 तासात आणखी 2 तास टाकी भरायची, म्हणजे ॲव्हरेज आहे त्याचं अर्ध्या तासामध्ये 1/8, म्हणजे 2 तासाचे अर्ध्या तासाचे झाले 4 भाग, म्हणजे या अर्ध्या 2 तासामध्ये भरणार आहे 4/8. पूर्वी 30 मिनटामध्ये भरलेले 1/8, म्हणजे एकूण भरली टाकी किती 5/8. या टाकीचे 8 भाग केलं, यातील 5/8 भरलेलं, शिल्लक राहिलं 3/8. या शिल्लक 3/8 भागामध्ये 1155 लिटर पाणी मावते. तर यावरून आधी आपण पूर्ण टाकीची क्षमता काढूया. 3/8 भागामध्ये 1155 लिटर, म्हणजेच एका पूर्ण भाग म्हणजेच 8/8 भागामध्ये किती, तर 1155 गुणिले 3/8 इकडं भागणारा व्यस्तानं गुणायचं, 8/3 यांचा भाग कटून यांचा गुणाकारला 3080, म्हणजे पूर्ण टाकीची क्षमता आहे 3080 लिटर. 1 लिटर बरोबर किती, 1 लिटर बरोबर 1000 घनमीटर, 1000 घनमीटर. म्हणून 3080 क्षमतेचे झालेले आहेत. टाकीचे घनफळ बरोबर आलेलं आहे 3.08 घनमीटर, 3.08 घनमीटर. टाकीचं घनफळ आलेलं आहे 3.08 घनमीटर. आणि व्रतचित्तीच्या घनफळाचं सूत्र आहे πr²h बरोबर आलेलं आहे 3.08. पायची किंमत 22/7 गुणिले r² गुणिले h, 22/7 गुणिले r² गुणिले h. एच आहे 2 मीटर, बरोबर आलेलं आहे 3.08. म्हणून r² बरोबर येईल 3.08 गुणिले 7 भागिले 22 गुणिले 2. याला भाग कटूया आपण. 11×2 22, 0.11×2 22, 11×8 88, 2 0.14, 2 0.07 बरोबर आलेलं आहे 0.49 r²ची किंमत. म्हणून r बरोबर आलेलं आहे वर्गमुळात 0.049 बरोबर 0.7. या टाकीची त्रिज्या असेल 0.7. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक. टाकीची त्रिज्या असणार आहे 0.7. यानंतर पुढील प्रश्न आहे, काही मुलांना समान गोळ्या वाटायच्या आहेत. काही मुलांना आपल्याला समान गोळ्या वाटायच्या आहेत. प्रत्येकी 12, 26 किंवा 18 गोळ्या वाटल्या तर प्रत्येक वेळी 2 गोळ्या कमी पडतात. इथं गोळ्या कमी पडतात, यावरून गोळ्यांची एकूण संख्या किती. तर यासाठी आधी अशा प्रश्नामध्ये काय करायचं आहे, 12, 26 आणि 18चा लसावी काढायचा आहे. किती काढायचं, काय काढायचं, 12, 26 आणि 18 यांचा लसावी काढायचा. बेसख्ख 12, 13×2 26, 92, 18, 3×2 6, 13ला 13, 3×3 9, म्हणजेच आलेलं आहे 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 13, 3×2 6, 6 36, 36 गुणिले 13, 13 78ला 8 हातचे 7, 13 39 7, 46, 468 इतक्या गोळ्या लागणार आहेत. पण आणि त्यामधून 2 कमी पडतात, म्हणजेच त्यामधून 2 कमी, म्हणजे या गोळ्या असतील एकतर 466 किंवा 466च्या प्रमाणात. आता 468 आहे, जर आपण किंवा 468 गुणिले 2 वजा 2 असणार आहे. 82, 16ला 6 हातचा 1, बेसक 12 1, 13ला 3 हातचा 1, 2 8 1, 936 वजा 2, 934 असू शकतात. किंवा 468 गुणिले 3 करा, 3 8 24ला 4 हातचे 2, 3 18 2, 20ला 0 हातचे 2, 3 12 2, 1404 वजा 2, 1402. किंवा 468 गुणिले 4, 4 8 32ला 2 हातचे 3, 4 24 आणि 3 27ला 7 हातचे 2, 4 16 2, 1872 वजा 2, 1870 या प्रमाणात गोळ्या असतील. इथं पर्यायात 1870 आहे, म्हणजे या गोळ्या असतील 1870. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, 1870. यानंतर पुढील प्रश्न आहे क्रमांक 98. 20 वस्तूंची खरेदी किंमत 25 वस्तूंच्या विक्री किमती एवढी अशी आहे, तर त्या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झालेला आहे.
सी पी आहे 25, एस पी 20, म्हणजे तोटा टक्के बरोबर आहे सी पी वजा एस पी भागिले सी पी. 25 वजा 20 भागिले 25, 25 वजा 5 भागिले 25 गुणिले, आता याला टक्केवारीमध्ये करायचं आहे म्हणून गुणिले 4/4, 5/20 भागिले 25/100, म्हणजेच 20% तोटा झालेला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 20% तोटा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, वेगवेगळ्या दोऱ्यांची लांबी खालील पर्यायात दर्शवले, त्यातील सर्वाधिक लांबीची दोरी कोणती, असं विचारलेलं आपल्याला. आता आपल्याला माहीत आहे मिली सगळ्यात लहान, त्यानंतर सेंटी, देसी, हे मीटर, डेकामीटर, हेक्टोमीटर आणि हे किलोमीटर. आता इथं आपल्याला सर्वांचं आधी एक एक समान करू, सगळ्यांचं एक हेक्टोमीटरमधलं, एक डेसिमीटरमधलं, एक मीटरमधलं, एक डेकामीटरमधलं, या सगळ्यांचं आपण मीटरमध्ये रूपांतर करूया. आता डेकामीटरचं रूपांतर पर्याय क्रमांक 1 7.982 हेक्टोमीटर. इथं हेक्टोमीटरचं आहे, याचं मीटरमध्ये रूपांतर करायचं म्हणजे 1 2 घरं पुढे जाणार, म्हणजे हे आलेलं आहे 79.82 मीटर. किती आलेलं आहे? 79.82 मीटर. 5743.6 डेसिमीटर. डेसिमीटरचं मीटरमध्ये करायचं आहे तर हे येईल 574.36 मीटर. 574.36 मीटर. हे आहे 921.5 मीटर आणि 62.54 डेकामीटरचं आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर डेकाचं मीटरमध्ये होईल 625.4 मीटर. एक आलेलं 79.82 मीटर, 574.36 मीटर. हेक्टोचं 798.2 मीटर येईल. 574 921.5 मीटर दिलेलं आहे. 625.4 याच्यात सगळ्यात मोठा आहे 921.5, म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील 100वा प्रश्न आहे, एका घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यात सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनांची संख्या दुपारी 2 ते 4. आता सकाळी 10 ते 1 एका तासामध्ये किती वेळेस होतं? 2 वेळेस. 10, 11, 12, 1, म्हणजे इथं होईल एकूण किती? 2, 4, 6, 8 वेळेस. 2 ते 4, 2 ते 4, 2, 3, 4 एका तासामध्ये 2 वेळेस, परंतु 3 वाजता एकच वेळेस, म्हणजे इथं होईल 5 वेळेस. फरक आहे 8 वजा 5 बरोबर 3. किती फरक असेल? 3 वेळेस. पर्याय क्रमांक. पुढील प्रश्न आहे, शेजारील आकृतीत दाखवल्याप्रमाणे वर्तुळाकृती हिरवळाकृती जागेवर, हा वर्तुळाकृती हिरवळाकृती एक जागा आहे. चौकोन PQRS असे आयताकृती मैदान तयार केले. हा PQRS हा आयताकृती मैदान तयार केलेला आहे आणि या मैदानाची रुंदी जास्तीत जास्त, म्हणजे या मैदानाची रुंदी आहे 14. किती आहे? 14 मीटर. आणि माप कंस SYR इथं तयार झालेला हा कंस जो आहे, या कंसाचं माप आहे 60 अंश. त्यावरून वर्तुळाकृती जागेला 5 पदरी, या वर्तुळाकृती जागेला 5 पदरी तारेचं कुंपण घालायचं आहे. त्यासाठी किती मीटर काटेरी तार लागेल असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. तर यासाठी आधी आपल्याला या वर्तुळाचं परिघ काढावं लागेल, कारण एक पदर त्याचा असणार आहे, त्याच्या परिघ आहेत का असे 5 पदरी काढायचं आपल्याला. म्हणजे आधी आपल्याला वर्तुळाचं परिघ काढावं लागेल आणि या परिघ काढण्यासाठी आपल्याला वर्तुळाची त्रिज्या माहीत असणे आवश्यक आहे. इथं आपण O नाव देऊया. OS इतकं त्रिज्या, ही त्रिज्या माहीत असणं आवश्यक आहे. इथं आपण काय केलेलं आहे, या पद्धतीनं हे त्रिज्या काढून घेतलेली आहे आणि इथून एक या लंब टाकलेला आहे. लंब टाकला म्हणजे इथं झालेलं 90 अंशाचा कोन. SYRचं माप 60 अंश आहे, म्हणजे याचं केंद्रीय कोन, या केंद्रीय कोनाचं माप 60 असणार आहे. आणि हा लंब टाकल्यामुळे हे 2 कोन दुभागले, म्हणजे हा कोन झालेला 30 अंशाचा, म्हणजे हा काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. इथं 30 आहे, 90 आहे, म्हणजे हा कोन असणार आहे 60 अंशाचा. अशा पद्धतीनं हा 30, 60, 90चा कोन तयार झालेला आहे. हा 30, 60, 90चा प्रमेय काय आहे? 60 अंशासमोरची बाजू ही कर्णाच्या 30 अंशासमोरची बाजू ही कर्णाच्या निमपट असते, म्हणजेच कर्ण हा 30 अंशासमोर बाजूच्या दुप्पट असतो. आता इथं पहा, थोडी मोठी आकृती काढून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा अशा पद्धतीनं आहे. हा 30 आहे, हे पूर्ण आहे 14. इथं दुभागल्यामुळे हा झाला 7 मीटरचा. 30 अंशासमोरची बाजू आहे आणि हा काटकोन आहे, म्हणजे हा कर्ण आहे.
तर 30 अंशासमोरच्या दुप्पट कर्ण असणार आहे, म्हणजे 7 आहे, म्हणजे या बाजू असणार आहे 14, म्हणजेच या कर्ण आलेला आहे 14, म्हणजेच OS ही त्रिज्या आली 14. याचाच अर्थ त्रिज्या आली 14. आता त्रिज्या माहीत आहे तर आपण 5 पदरी तारेचं कुंपणासाठी लागणाऱ्या तारेची लांबी काढू शकतो. त्यासाठी सूत्र आहे पाय डी गुणिले किती पदर आहेत 5, म्हणून 5 पाय 22/7 गुणिले डी आहे 14 गुणिले 5, 7 × 7 7 2 14 22 सॉरी त्रिज्या 14 आहे, म्हणजे व्यास असणार आहे 28. मग सॉरी इथं आलेला आहे 28. 7 × 7 7 × 28, म्हणजे 22 गुणिले 5 × 20 22 0 0 22 2 44 440 मीटर तार आपल्याला लागणार आहे. अतिशय सोपा आहे, वाटायला किचकच वाटतो परंतु अतिशय सोपा आहे. थोडीशी कृती करायची आपल्याला. हा कर्ण काढलेला आहे, म्हणजे त्रिज्या काढलेली आहे आणि इथे एक लंब टाकल्यामुळे याचे 2 समान भाग झाले, हे 7 झालेलं आहे. त्यावरून आपल्याला त्रिज्या 14 मिळाली. त्रिज्येवरून व्यास 14 2 28 झालेला आहे. व्यास किती झालेला आहे 28. आणि ते एकदा व्यास आपल्याला मिळालं की परीघ काढायला सोपं आहे. परीघाचं सूत्र आहे पाय डी, पाय गुणिले डी, आणि 5 पदरी तार काढायची असल्यामुळे गुणिले 5 केलेलं आहे. पण 22/7 गुणिले डीची लांबी 28 गुणिले 5, 7 × 7 7 × 28 22 गुणिले 4 × 5 20 22 0 0 22 2 44 440 मीटर. पर्याय क्रमांक याचा 4 असेल. यानंतर पुढील प्रश्न आहे 8095 यातील अंक प्रत्येकी एकदाच वापरून 4 अंकी जास्तीत जास्त किती विषम संख्या तयार होतील. आता इथं 4 अंक आहेत, म्हणजे याच्यासाठी सूत्र असणार आहे 4 म्हणजेच 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 4 × 12 2 24. परंतु एक अंक शून्य असल्यामुळं याच्यातल्या 6 अंक कटलेले आहेत. 24मधून 6 गेलं, 18 संख्या तयार होतील. किती संख्या तयार होतील 18 संख्या तयार होतील. आणि त्यानंतर यातील विषम संख्या फक्त आपल्याला एकूण संख्या 4 अंकी तयार होतील. 4 अंकी एकूण संख्या तयार होतील 18, परंतु फक्त विषम संख्या तयार करायची असल्यामुळे यातील विषम अंक किती आहेत 5 1 आहे 9 1 आहे. म्हणजे हे 2 अंक शेवटी असणार आहेत. म्हणजे एका अंकापासून 4 संख्या आणि दुसऱ्या अंकापासून 4 संख्या, अशा ह्या 9 पासून 4 संख्या आणि 5 पासून 4 संख्या, अशा एकूण 8 संख्या तयार होतील. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे 2 संख्यांच्या बेरजेचा वर्ग 2304 असून त्याच 2 संख्यांचा गुणाकार 560 आहे, तर त्या संख्यातील फरक किती. 2 संख्यांच्या बेरजेचा वर्ग 2304 आहे, म्हणजेच 2304चं वर्गमूळ ही त्या 2 संख्यांची बेरीज असणार आहे. म्हणून 2304चं वर्गमूळ काढलेलं आहे 48. जर 48 बेरीज असेल तर या 48चे 2 असे अवयव असणार आणि त्या 2 संख्यांचा गुणाकार 560 आहे. म्हणजे 48चे असे अवयव पाडायचं ज्यांचा गुणाकार 560 येईल. आता एका स्थानी 0 असल्या गुणाकाराच्या एका स्थानी 0 असल्यामुळे एक तर 5 असणार आहे किंवा 0 असणार आहे. जर 5 जर घेतलं तर 43 येईल. 5 × 15 म्हणजे एका स्थानी विषम संख्या येणार आहे, म्हणजे इथं येणार नाही. 10 गुणिले 38 केलं 380 येणार आहे. 15 गुणिले 33 केलं 5 आणि 3 विषम असल्यामुळे हे सुद्धा येण्याची शक्यता नाहीच. 20 गुणिले 28 केलं 28 2 56 560 आलेलं, म्हणजे त्या संख्या असतील 20 व 28. आणि आता आपल्याला विचारलेलं त्या 2 संख्यातील फरक 28 आणि 20 मधला फरक आलेला 8, म्हणजेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे 97 ही संख्या 95 वेळा गुणाकार घेऊन गुणाकार केल्यास गुणाकार संख्येच्या एका स्थानी कोणता अंक येईल. आता 97 संख्या 97 गुणिले 97 गुणिले 97 असं 45 वेळा घेतल्यानंतर 95 वेळेस एका स्थानी काय येईल असं विचारलेलं आहे. जर आपण यांचं निरीक्षण केलं तर 97 2 वेळेस घेतलं तर एका स्थानी 9 येणार आहे. 3 वेळेस जर घेतलं तर 9 7 63 3 येणार आहे. 4 वेळेस घेतलं तर 7 3 21 1 येणार आहे. आणि 3 वेळेस घेतलं तर 7 3 21 1 येणार आहे आणि 4 वेळेस घेतलं तर 7 1 7 येणार आहे. पुन्हा याच क्रमानं 9 3 1 7 अशा प्रकारे येणार आहे. तर आपण 95ला 4ने भागूया. 4 1 4 4 2 8 1 उरले 15 झाले 4 3 12 बाकी उरली 3. बाकी किती उरली
3. म्हणजे या क्रमाने येऊन शेवटी तिसऱ्या क्रमांकाला काय येणार आहे? 9, 3, 1, 7. म्हणजे तिसऱ्या क्रमांकाला 1 येणार आहे. म्हणजे या गुणाकाराच्या एककस्थानी असेल 1. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील 105वा प्रश्न आहे. एका वर्तुळावरील 6 बिंदू परस्पराशी एकदा जोडण्यासाठी 4 रेषाखंड काढलेले आहेत. तर जास्तीत जास्त आणखी किती रेषाखंड काढता येतील? आता इथं ऑलरेडी 4 रेषाखंड काढलेले आहेत. या पद्धतीने 1, 2, हे 3 आणि हे 4 अशा पद्धतीने काढलेले आहेत. एकूण बिंदू किती आहेत? 6. तर एकूण रेषाखंड किती असतील? एकूण रेषाखंडाची संख्या करण्यासाठी काय करायचं आपल्याला? 6 त्यापूर्वीचा अंक 5, 30 भागिले 2, 6 पंचे 30 भागिले 2 बरोबर 15. एकूण रेषाखंड काढता येतात 15. एकूण रेषाखंड किती काढता येतात? 15. पण त्यापैकी आपण आधीच 4 काढलेले आहे. म्हणजे आणखी किती काढता येतील? आणखी 15 वजा आता काढलेले 4 म्हणजे आणखी 11 रेषाखंड आपल्याला काढता येतील. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.